पण प्रिपेअर राहायचं। जगी सुखी असा कोण आहे, कधीही तुम्हाला त्रास होणार नाही। जीवनातलं परम सत्य काय आहे, व्यवस्थित चाललंय म्हणून सगळं मस्त आहे असं नसतं। तर आज मी तुम्हाला ना अशा गोष्टी सांगणार आहे, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही जर आत्मसात केला, बरोबर, तुमच्या मनामध्ये त्या टाकल्या किंवा तुम्हाला जर त्या गोष्टी कळल्यात ना, तर तुमच्या जीवनात मी आत्ता लिहून देतो, कधीही तुम्हाला त्रास होणार नाही। कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन म्हणा, जे काय मानसिक रोग आहे असं काहीही तुमच्या जीवनात होणार नाही, कधीही येणार नाही नक्कीच। कारण ते म्हणतात ना की जीवनातलं परम सत्य काय आहे, त्याच्यासाठी योग करा, मेडिटेशन करा, बऱ्याच गोष्टी करून तुम्ही अनुभव घेऊ शकता। पण बऱ्याच लोकांनी आधी सांगून ठेवलेलं आहे, खूप जण आहेत, आपल्या भारताची ती संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपण वाचलं, इकडे तिकडे बघितलं तर आपल्याला ते कळतं। पण काय होते जनरली की आपण ते वाचतो पण आत्मसात करत नाही। पण मला वाटतं की आता वेळ आलेली आहे त्या गोष्टी आत्मसात करायची, त्या गोष्टी शिकायची, ज्याच्यामुळे ना आपण आपलं आयुष्य, आपण आत्ता जिथे आहोत, मागचं जाऊ द्या, झालं ते गेलं, पण इथून पुढं जे काही घडणार आहे ना ते चांगल्या प्रकारे घडवू शकतो आपण। येस, 101% चांगल्या प्रकारे घडवू शकतो। सगळ्याच गोष्टी शक्य आहे, सगळ्याच गोष्टी शक्य आहे, फक्त आपण मनाच्या बाउंड्रीजमुळे त्या गोष्टीला अशक्य प्रकारे बघतो म्हणून त्या शक्य वाटत नाही। तर 5 गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला, आणि तुम्हाला खरं सांगतो की या गोष्टी ऐकून ना खरंच जबरदस्त काहीतरी तुमच्या जीवनात घडणार आहे। तुम्हाला असं काही शिकायला मिळणार, तुम्ही ते विचार जरी केला ना त्याचा, तुम्हाला या क्षणी वाटणार की नाही हेच खरं आहे, कारण त्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्यात। कितपत ते खऱ्या आहेत त्या गोष्टी याचा अनुभव मी घेतलेला आहे, बरोबर। आता काय होतं, आपण टीनेजर आहोत, टीनेजर पण आहोत, 30च्या वयामध्ये असून 40-50 वय कुठलाही असू द्या, त्रास असतोच, कुठल्या नाही कुठल्या प्रकारचा त्रास असतो। कुटुंबाचा त्रास असतो, कोणाला सक्सेस मिळत नाही त्याचा त्रास असतो। जगी सुखी असा कोण आहे, कोणीच नाही। पण काही गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर जगी सुखी मी आहे, माझं मन आहे, माझं अंतर्मन आहे, आणि माझ्यामुळे आजूबाजूचे लोक आहेत, अशा घटना तुमच्या जीवनात घडायला लागतील, बरोबर। तर पहिली गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट आणि परम सत्य म्हटलं तरी चालेल, पहिली गोष्ट काय आहे, एक नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट, एकच सत्य आहे, आपला जन्म झाला आणि आपण एक दिवस मरणार आहोत। जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यूच्या मधला हा खेळ आहे, हे लक्षात क्लिअर ठेवा। तुम्ही आता काहीही करा, कुठेही असाल, कुठलाही जॉब करता, पैसे कमवता, बिझनेस, कुठेही कुठल्याही आनंदात असाल, दुःखात असाल, कुठेही असाल, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जन्म आणि मृत्यू याच्यातला हा खेळ आहे, बरोबर, जन्म आणि मृत्यूमधला। आता या गोष्टी जर आपल्याला कळल्या, म्हणजे आपण जर हे डोक्यात ठेवलं की जन्म आणि मृत्यूबद्दलचंच म्हणजे मध्ये आपल्याला जगायचं आहे, हे कळल्यावर एक गोष्ट क्लिअर होते की ज्या गोष्टी आता आपल्या जीवनात घडत आहेत, सुखाच्या असू द्या, आनंदाच्या असू द्या, दुःखाच्या असू द्या, त्या काही अनंत नाही आहेत किंवा खूप लॉंग टर्मपर्यंत राहणार नाही आहेत, त्याला आपण फिक्स करू शकतो जर या गोष्टी कळल्या तर। कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट आपण करायला जातो, ती होत नाही, मग आपल्याला वाटतं की झालं, संपलं सगळं, आता काहीच होणार नाही, आता कसं संपलं, इथे नाही होणार माझ्यासोबत, आता मी असं नाही करू शकत, माझ्यात आता काही कॅपॅसिटी राहिलेली नाही। खेळ आहे हा जन्म आणि मृत्यूच्या मधला, अप्स अँड डाऊन्स येत असतात। आत्ता तुम्हाला वाटतंय, तुमच्या मनाला वाटतंय, पण तुम्ही एक स्टेप जरी पुढं आलात ना, 101% सांगतो, तुमच्या जीवनातल्या त्या गोष्टी, ते दुःख संपून जातील। इवन सुखात सोबत, आता तुमच्या जीवनात सुख आहे, बरोबर, सुख आहे, तुम्ही मजा मस्ती करत असाल, थोडा वेळ जाऊ द्या, ते सुख पण तिथे संपणार आहे। दुःखात आहात, थोडे वेळ जाऊ द्या, ते दुःख पण तिथे संपणार आहे। म्हणजे टाईम, जन्म आणि मृत्यूमधला खेळ आहे। त्याच्यामुळे जीवनात काहीही घडू द्या, कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, कितीही चांगली परिस्थिती येऊ द्या, नेहमी लक्षात ठेवायचं आपण नश्वर आहोत, एक दिवस कधी नाही कधीतरी आपण संपणार आहोत, हे तर शक्य, हेच आहे, जन्म आणि मृत्यूच्या मधला खेळ आहे। त्याच्यामुळे हे मला जन्म आणि मृत्यूच्या मधला खेळ कसा चांगला रंगवता येईल याच्यावर लक्ष द्यायचं। मग त्याच्यामध्ये आपल्याला कधी राग येतो, कधी अप्स येतात, कधी डाऊन्स येतात, त्याच्यामुळे खचून जायचं नाही की आता संपलं सगळं,
हे सगळं विसरून जायचं. म्हणून पहिला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जन्म आणि मृत्यू. हे नेहमी लक्षात ठेवा. माझ्या जीवनात पण खूप डाऊन आलेत. मी अप नाही म्हणत, अप तर येतात जातात, पण डाऊन अशा खूप गोष्टी आल्या. पण जेव्हा जेव्हा डाऊन आलं, म्हणजे जेव्हा जेव्हा करिअर म्हणा, बऱ्याच गोष्टी मला पाहिजे तशा घडल्या नाही, ज्याच्यासाठी मी प्रयत्न केले ते शक्य झालं नाही, पण मी हार नाही मानली. आज मी हा व्लॉग चॅनल चालू केला. तुम्ही माझ्या चॅनलला गेलात तर मी फिल्म मेकिंग पण करतो, रायटिंग पण करतो, ॲक्टिंग पण करतो, बऱ्याच गोष्टी करतो. करत असताना कधी यश मिळतं, कधी मिळत नाही. पण म्हणून संपलं सगळं असं नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, कोणतरी म्हणून गेलं आणि ते खरंच म्हटलं. ज्या बाकीच्या या म्हणी आहेत ना, त्या खऱ्याच ठरतात. त्यांना जर तुम्ही समजलं तर त्या काय सांगायचा प्रयत्न करतात. म्हणून संपत काही नसतं, तिथून नवीन सुरुवात होत असते. कारण जन्म होतो, मृत्यू, आणि मृत्यू झाला की परत जन्म होतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जन्म आणि मृत्यूच्या मधला हा खेळ आहे, त्याला खेळवायचा आहे, त्याला रंगवायचा आहे, आणि त्याला एवढं चांगलं करायचं. आपल्याला माहीत पाहिजे की डाऊन येणार आहे, अप येणार आहे, आणि व्यवस्थितपणे त्याला रंगवत जायचं. ठीक आहे. आता ही एक महत्त्वाची गोष्ट की जन्म आणि मृत्यूमधला हा सगळा खेळ आहे, मला माहीत झालं. ओके, मग याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडू शकतात. कोणत्या गोष्टी माझ्या मनासारख्या होतील, कोणत्या होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका, सगळं ओके होणार, फक्त विश्वास ठेवायचा. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की बऱ्याच जणाला असं असतं की माझा स्वभाव असेल, माझं काम असेल, कोणाकोणाला आवडत नसेल. म्हणजे असं नाही आहे की इथं 1000 लोक आहेत आणि 1000 लोकांना पण मी आवडेल, असं नाही आहे ना. पण ते ठीक आहे, 5-6 जणांना तरी म्हणजे त्यांच्यासोबत तरी वाईब मॅच होईल, त्यांना मी आवडेल. म्हणून मी प्रत्येकालाच आवडलं पाहिजे असं काही नसतं. आपल्याला कोण आवडतं किंवा आपल्यासोबत कोणाकोणाची वाईब मॅच होते, अशा लोकांशी आपल्याला राहायचं आहे. बरोबर, अशा लोकांसोबतच जास्त संपर्कात राहायचं आहे. यांच्यासोबत राहून बाकींच्या लोकांच्या संपर्कात जायचं. त्याच्यामुळे काय होणार, तुमचा बेस स्ट्रॉंग राहणार. बरोबर, तुम्ही एक वेगळ्या म्हणजे तुमचा स्वभाव वेगळा असेल आणि तुम्ही वेगळ्या प्रकारच्या स्वभावांच्या लोकांमध्ये गेला तर तुम्ही खचून जाण्याची शक्यता खूप असते. तशा वेळेस लक्षात ठेवायचं की आपण आहोत, ओके. त्याच्यामुळे मला माहीत आहे काय करायचं, मी काय आहे हा स्वतःचा स्वभाव माहीत पाहिजे. आणि मला आवडणारे खूप म्हणजे मला लाईक करणारे लोक कमी आहेत, म्हणून काही होत नाही. मी कसा आहे, मी किती चांगला आहे, माझ्या चांगले कुठले गुण आहे, आणि माझ्यासारखे लोक कोण आहेत यांच्यासोबत आपण वाईब मॅच करायची, यांच्यासोबत राहायचं. ठीक आहे, यश असेल, बाकी बऱ्याच गोष्टी हळूहळू मिळतील, पण नक्की मिळतील. पहिली गोष्ट जन्म आणि मृत्यूचा खेळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की सगळे जणांनाच मी आवडेल असं काही नसतं. जेवढ्या लोकांना मी आवडतो त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो. आता आपण बोलूयात तिसऱ्या गोष्टीबद्दल. बरोबर, तिसरी गोष्ट म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आहे ती, पण खूप कामाची आहे, अत्यंत कामाची आहे. ती गोष्ट जर तुम्ही कराल ना, मी तुम्हाला सांगतो की जे त्रास आहे ना तुमच्या जीवनातला, तो त्रास एक निघून जाणार म्हणजे निघून जाणार. आपल्या समाजामध्ये आपण ऐकत आलो आहे की मुलांना रडायला नाही पाहिजे. बरोबर, मुलीच रडतात. बरोबर, मुलांना हसायला पाहिजे, जास्त मुलींना हसायला नको. म्हणजे मुली जास्त अशा खुलून हसू शकत नाही. बरोबर, म्हणजे मुलांना इकडे रडायचं नाही आहे जास्त, आणि मुलींना इकडे जास्त हसायचं नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं ना की हे न केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आतमध्ये दबून असतात. आता तुम्ही उदाहरण घ्या की तुमच्या मनासारखे किंवा तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी घडत नाही आहे, आणि बरंच दुःख तुमच्या डोक्यात आहे, आणि तुम्ही जर म्हणत असाल नाही रडायचं नाही आहे, याच्याने काय होणार, तिथपर्यंत तुम्ही त्या भावना तर कंट्रोल करणार, पण त्या आतमध्ये अशा जाऊन बसतात की त्या बाहेर निघण्यासाठी पुढे खूप प्रयत्न करतात. मग एक अशी वेळ येते की तुम्ही सगळे दरवाजे बंद करता, तुम्ही म्हणजे रडायचं नाही असंच ठरवता, आणि मग हळूहळू त्या तुमच्यावर घर करत जाता आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो. म्हणून माझं असं म्हणणं आहे, तुम्ही पुरुष असाल, स्त्री असाल, कोणीही असाल, तुम्हाला वाटतंय ना रडायला पाहिजे, तुम्हाला वाटतंय ना त्रास झालेला आहे, बाहेर काढा.
तुम्ही व्हिडिओज वगैरे बघत असाल बऱ्याच, म्हणजे मेडिटेशनमध्ये, योगामध्ये एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपले इमोशन्स आहेत ना त्यांना बाहेर काढतात. रडून वगैरे त्यांना रडवतात, ते रडून त्यांच्या इमोशन्स बाहेर काढतात. त्याच्यामुळे रडायला पाहिजे. तुम्ही रडून तर बघा, तुमच्या डोक्यात त्रास असेल ना, तुम्ही 2 मिनटं छोटा ब्रेक घ्या आणि त्यामध्ये रडा. सगळे इमोशन्स बाहेर काढा, तुम्ही एकदम फ्री व्हाल. एकदम फ्री, तुमच्या डोक्यात काही राहणार नाही. तुम्ही नव्याने गोष्टी सुरू करणार. आणि जिथं हसायला पाहिजे तिथं हसायलाच पाहिजे. दाबून काही ठेवायचं नाही आहे. 4 चौघात नाही ना, मग एकट्यात स्वतःची कंपनी एन्जॉय करा. स्वतःला वेळ द्या. कुठतरी जावा, वेळ घालवा आणि तिथे या गोष्टी करा. पण करा, साचवून ठेवू नका. साठवून जर तुम्ही ठेवलात तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे, दुसऱ्या कोणाला होत नाही. ते आपलं जीवन आपल्यालाच घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी साठवून ठेवायच्या नाही. ओके, रडूशा वाटतंय रडा, हसूशा वाटतंय हसा, पण करा. लोकांसमोर नाही, एकट्यात करा. स्वतःची कंपनी एन्जॉय करा. कुठेतरी एकट्यात जाऊन करा, पण करा. हे केल्याने काय होणार, तुम्ही थोडे फ्री होणार. फ्री झाला की तुम्ही नवीन छान प्रकारे डिसिजन घेऊ शकता आणि योग्यरित्या तुम्ही काम करू शकता आणि तुमच्या ध्येयाकडे तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, 3 गोष्टी झाल्यात, जन्म आणि मृत्यू. दुसरं म्हणजे की सगळ्यांना मी आवडलोच पाहिजे असं काही नाही आहे. त्यांच्यासोबत, ज्यांना मी आवडतो त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आणि आयुष्य घडवायचं. तिसरी गोष्ट म्हणजे भावना दाबून ठेवायच्या नाही. रडूशा वाटतं रडायला पाहिजे, हसूशा वाटतं हसायला पाहिजे. त्यांना बाहेर काढा आणि मोकळे राहा. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे ना, थोडा आपल्या रागावर विजय मिळवा. यस, खूप गरजेचं आहे हे. खूपच गरजेचं आहे. काय होते, एखादी गोष्टी 4-5 लोकांसोबत आहो किंवा एखादी गोष्टी आपल्याप्रमाणे घडली नाही तर आपल्याला राग खूप येतो. तो राग फक्त 1-2 सेकंदाचा असतो, म्हणजे यायला वेळ लागते, पण ॲक्शनमध्ये कन्वर्ट होण्यासाठी 1-2 सेकंद, पण त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी खतम होऊन जातात. आपल्याला लक्षात येत नाही, पण आपण असं ताळकणे काहीतरी बोलून टाकणे, ताळकण काहीतरी करून टाकणे, याच्यात सगळं मागचं जे काही डोक्यात विचार, जे काही करायचं होतं सगळं 2-4 सेकंदात भस्म. त्याच्यामुळे हळूहळू राग कमी करा. आता राग कसा कमी करायचा, स्वतःला वेळ द्या, स्वतःची कंपनी एन्जॉय करा. बरोबर, तुम्ही जर स्वतःला वेळ दिलात, स्वतःला समजलं की मी काय आहे, मी कोण आहे, मी काय करू शकतो, मी काय करू शकते, माझे चांगले गुण काय आहे, बरोबर, माझे वाईट गुण काय आहे, तुम्ही जर स्वतःला समजलात तर तुम्ही सगळं समजलात. तुम्हाला बाहेरचं जग समजायची गरज नाही आहे. हे सगळं तुमच्या डोळ्यात, तुमच्या डोक्यात चाललं आहे. तुम्हाला स्वतःला समजायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला समजाल त्या दिवशी तुम्ही सगळं जग समजाल की काय आहे ते. म्हणून बाहेर काय दिसतंय तिथे एन्जॉय करायचं आहे आणि जी काही तयारी करायची ती आतमध्ये करायची आहे. म्हणून तुम्ही स्वतःला समजा, स्वतःला वेळ द्या, स्वतःसोबत वेळ घालवा. कुठल्या ठिकाणी तुम्ही आठवण करा की मागे काय झालं होतं, कुठे काय वाईट झालं होतं, माझ्यासोबत असं काय घडलं होतं का, ते तुम्ही आठवा. तिथून शिका. प्रत्येक चुकांमधून शिकत राहा. तिथून जर शिकत गेलात तर तुम्ही हळूहळू प्रगतीच्या वाटेवर जाल. म्हणून राग कधी कुठे कसा येणार, रागावर कंट्रोल मिळवा तुम्ही आणि व्यवस्थितपणे त्याच्यावर प्रभुत्व मिळवून गोष्टी करा. ठीक आहे, ह्या झाल्या 4 गोष्टी. आता मी तुम्हाला 5वी गोष्ट सांगणार आहे, पण त्याआधी तुम्ही बघू शकता की वातावरण किती जबरदस्त आहे ना. पावसाळा सुरू आहे. मी चंद्रपूरमध्ये आहे सध्या ना. 2-3 महिने झाले या भागामध्ये पाऊस पडत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की शेतांमध्ये अजूनही काही लावलेलं नाही आहे. पराठी म्हणजे कापूस त्या लावल्यात, पण इथे मोस्ट ऑफ द भाताची शेती केली जाते. त्याला धानाची शेती म्हणतात, धान. तर धानाची शेती होत नाही कारण पाऊस पडत नाही बरोबर. आणि लास्ट 5वी गोष्ट काय आहे, आपण काय करतो, आता व्यवस्थित चाललंय, मस्त व्यवस्थित, आपली दशा व्यवस्थित आहे, सगळं आपल्याला मिळत आहे, आनंदी आनंदगळे, इकडे तिकडे चोहीकडे, असं आपल्याला वाटत आहे. मस्त आहे, वाटलं पाहिजे. आत्ताच्या क्षणी त्याचा अनुभव घेतला पाहिजे. या प्रत्येक क्षणात जगायला पाहिजे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित जगू शकता. पण क्षणात जगता जगता कुठला तरी असा क्षण येतो जिथे आपल्या मनानुसार किंवा आपण फेल होतो. तिथे एक पॉईंट आयुष्यामध्ये पण असा एक पॉईंट असतो जिथे फेल्युअर येतच.
तुम्ही असं नाही की प्रत्येक ठिकाणीच तुम्ही पास 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 होत राहाल, नाही, कुठेतरी फेल होणारच, हे लक्षात ठेवणं. मी हे करतोय, मी ते करतोय, मला जमेल मी ते करतोय, पण कुठेतरी माझ्या जीवनात फेलियर पण येऊ शकते याची छोटीशी माहिती या डोक्याला द्यायची, म्हणजे आपण प्रिपेअर राहायचं. बरोबर, आत्ता व्यवस्थित चाललंय म्हणून सगळं मस्त आहे असं नसतं. कधीतरी कुठंतरी काहीतरी घडू पण शकतं, हे पण डोक्यात ठेवायचं. म्हणजे कसं, प्रिपरेशन करून डोक्याची तयारी ठेवायची. म्हणजे याच्याने काय होतं, आपण जे काही करत राहू, कुठलाही आपला जो काही गोल असेल त्या गोलच्या मागे आपण पळत राहू, तर कधीतरी त्या गोलच्या मागे जाता जाता फेल्युअर जरी आलं तरी आपण मनाने खचणार नाही. खरंच माझे मित्र आहेत, माझ्याच वयाचे आहेत, मी नाव नाही घेणार, पण दोघं तिघांनी आयुष्य संपवून टाकतात. म्हणजे खरंच त्यांनी आयुष्य संपवलेलं आहे, मी बघितलेलं आहे. मला वाटत नाही की या वेळात आयुष्य संपवायला पाहिजे. मोस्ट ऑफ द फायनान्शियल प्रॉब्लेम खूप असतं जीवनामध्ये, म्हणजे पैसा नाही आहे म्हणून खूप लोक, आणि मुलीच्या प्रेम प्रकरणामध्ये गेल्यावर खूप लोक आयुष्य संपवतात. तेवढं हावी होऊन जातं की त्यांना वाटतं की हेच संपलं जातं सगळं, पण तसं खरंच नाही आहे मित्रांनो, खरंच नाही आहे. आपण ना हे जे काही बनलेलं आहे ना, सरळ साध्या भाषेत सांगतो, एवढं पाने, फुले, ॲनिमल, प्राणी, पृथ्वी, हवा, वारा, सूर्य, ग्रहमंडल, आपण जिथे आहोत सगळं बनलेलं आहे त्याच्यातच, त्यापासूनच आपण बनलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्यात जे आहे ते बाहेर, आणि बाहेर जे आहे ते आपल्यात आहे. त्याच्यामुळे खूप छान प्रकारची ऊर्जा आपल्याकडे असते. आपल्याला असं डिमोटिवेट नाही व्हायला पाहिजे. फक्त ते मन आहे जे तुम्हाला डिमोटिवेट करायला, असं वाटतं की संपलं आहे, सगळं संपलं आता, ते मनच तुम्हाला करायला लावतं. पण त्या मनाच्या आहारी जाऊ नका. जाणून घ्या की हे आयुष्य खूप चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे, व्यवस्थित आहे. खचून जायचं नाही मित्रांनो. काही होऊ द्या, जीवनात किती अपयश येऊ द्या हो, खचून जायचं नाही. अपयशानंतर परत अपयश, परत अपयश, परत अपयश, यश. कधी कधी काय होते की मला एखादी गोष्ट पाहिजे असेल, तिच्या मागे मी जातोय, 2 वर्ष झालं ती मला मिळत नाही आहे, 3 वर्ष झालं मला ते मिळत नाही आहे, 10 वर्ष झालं मला मिळत नाही आहे. पण मग मिळत नाही म्हणून रडत बसायचं का? नाही. कधी कधी काय होते, प्रवासातून जाताना सुद्धा कळून जाते की अरे या गोष्टीची मला गरजच नाही आहे. म्हणून वेळ द्या, वेळानुसार चाला. प्रत्येक दशा असते, प्रत्येक वेळ असते, योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. आज नाही घडली उद्या घडेल, उद्या नाही घडली परवा घडेल, परवा नाही घडली तेरवा घडेल, नाही घडली तर नको घडू. आपलं जीवन तर व्यवस्थित आहे ना, याला सांभाळा, स्वतःला समजा, स्वतःला ओळखा आणि या जीवनाचा आनंद घ्या. पैसा कमवता येतो, असं नाही आहे की पैसा कमवता येत नाही. पैसा कुठूनही कमवता येतो, कसाही कमवता येतो. फक्त तो कमवता आला पाहिजे, म्हणजे मन आपलं आपल्यावर हावी झालं नाही पाहिजे. मग आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बरोबर, त्याच्यामुळे या 5 गोष्टी तुम्ही मरायच्या अगोदर तरी लक्षात ठेवा. मी म्हणत नाही की 20च्या आधी, 30च्या आधी, 40च्या आधी, नाही, मरायच्या आधी तरी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे जन्म आणि मृत्यूमधला खेळ आहे, त्याला एन्जॉय करायचा आहे. चांगल्या पद्धतीने, व्यवस्थितपणे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी कशा मिळवता येईल त्याच्यासाठी, आणि चांगल्या प्रकारे म्हणजे व्यवस्थित त्या एन्जॉय करायच्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांना मी आवडलोच पाहिजे असं काही नसतं. ज्याच्यासोबत आपले वाईफ जुळतात, ज्यांच्यासोबत आपलं पटते त्यांच्यासोबत वेळ घालवा, म्हणजे त्या सगळ्यांवर पण आपल्याला विजय मिळवता येईल. तिसरी गोष्ट म्हणजे वाटतंय ना की भावना हावी झाल्या आहेत, रडायला पाहिजे, रडलं पाहिजे, हसू येतं, हसलं पाहिजे, थोडं बिनधास्त व्हा. म्हणजे कसं, तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करू शकाल. तुम्हाला एक धाडस येतं आणि पुढच्या गोष्टी तुम्हाला ज्या काही करायच्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त इन्व्हॉल्व होऊ शकता, जर भावना दाबून ठेवल्या नाहीत तर. बरोबर. चौथी गोष्ट म्हणजे राग. भयानक है ये चीज, राग. रागावर कंट्रोल मिळवा. राग नेहमी आपल्या काबूत ठेवा. तुम्ही रागाच्या अधीन होऊ नका. राग तुमच्या काबूत पाहिजे. रागावर कंट्रोल मिळवा. आणि लास्ट म्हणजे आपल्या जीवनात आता सक्सेस मिळते किंवा मस्त चाललंय म्हणून त्याच भ्रमात नाही राहायचं. डाऊन म्हणजे कुठेतरी मी फेल होणार
असं पण होऊ शकते माझ्या जीवनात, याची पण म्हणजे ही प्रिपरेशन पण डोक्यात राहू द्या. म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होईल. आणि सगळं व्यवस्थितच आहे, हो व्यवस्थित आहे, मस्तपैकी आहे. आयुष्य मस्त आनंदाने जगा. आजूबाजूच्या गोष्टी अनुभवा. फक्त एकाच गोष्टीवर पूर्ण आयुष्य टाकू नका. कसं असतं, हे तुटलं की तुम्ही तुटला. आजूबाजूला परत खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करा, सगळ्यांवर नजर टाका. म्हणजे कसं सगळं सुरळीत होईल. आहे की नाही मजेदार? म्हणून आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढे मी इकडे तिकडे फिरणार आहे. कधी काही काम करताना छोट्या मोठ्या गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. आणि त्याबद्दल आपण भाष्य रंगवूयात. काही मी बोलणार, तुम्ही ऐका. तुम्ही कमेंट्सद्वारे बोला, मी ऐकतो. त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटत राहूया, बोलत राहूया. तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवूयात, माझ्या जीवनातले पण सुटतील आणि दोघं मिळून सगळ्यांचे प्रश्न सोडवूया. ठीक आहे? त्याच्यामुळे चला भेटूयात नवीन व्लॉगमध्ये, नवीन थॉट्ससोबत. व्लॉग्स विथ थॉट्स.